ऊस लागवड करण्यापूर्वी प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याला पडलेला पहिला प्रश्न म्हणजे लागवड करताना बेसल डोस कोणता टाकावा. तुम्हाला जर याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो, तुमच्या मातीच्या प्रकारानुसार या बेसल डोसमध्ये थोडासा वरखाली बदल होऊ शकतो, परंतु सरासरी जर आपण महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर तुम्ही ऊस लागवड करताना युरिया 1 बॅग, सिंगल सुपर फॉस्फेट तुम्हाला 4 बॅग घ्यायचा आहे, पोटॅश 1 बॅग, निंबोळी पेंड आपल्याला 100 किलो घ्यायचे आहे, मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो, बेनसल्फ म्हणजे डाळीसारखं जे दाणेदार सल्फर येतं 90% ते आपल्याला 10 किलो घ्यायचं आहे. दाणेदार मायक्रोन्यूट्रिएंट जे बेसल डोससाठी वापरतात ते आपल्याला 4 किलो घ्यायचं आहे. दाणेदार कीटनाशक म्हणजे ग्रॅन्युल फॉर्ममधलं ते आपल्याला 4 किलो घ्यायचं आहे. आणि धानुका कंपनीचं मायकोर आपल्याला घ्यायचं आहे 4 किलो. मित्रांनो, आता सांगितलेला सर्व डोस आपल्याला एकत्र चांगल्या प्रकारे करून मातीमध्ये ऊस लागवडीपूर्वी त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि माती आड करायचा आहे आणि मग आपल्या प्लॉटला आपल्याला पाणी द्यायचं आहे. मित्रांनो, ऊस लागवड करण्यापूर्वी हा बेसल डोस देणं खूप गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस लागवडीनंतर ऊस आपला ऐन वाढीच्या जोमामध्ये असतो, म्हणजे ज्यावेळेस मुळ्या फुटत असतात, फुटवे येत असतात, त्यावेळेस त्याला अन्नद्रव्याची खूप गरज असते आणि त्याच वेळेस आपला बेसल डोस त्या ठिकाणी लागू व्हायला सुरुवात होणार आहे. चला तर मग व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.